सातारा लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघात 256 वाई, 257 कोरेगाव, 259 कराड, 260 कराड दक्षिण, 261 पाटण, 262 सातारा या 6 मतदारसंघाचा समावेश होतो। सातारा लोकसभा संघातून आजवर कोणकोणते खासदार संसदेत गेले आणि त्यांचा कार्यकाळ काय होता ते पाहूयात। 1952 ते 1957 या स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेत उत्तर सातारामधून गणेश सदाशिव आतळेकर आणि दक्षिण सातारामधून व्यंकटराव पिलाजीराव पवार हे दोघे काँग्रेसचे खासदार होते। 1957 ते 1962 या दुसऱ्या लोकसभेत उत्तर साताऱ्यातून नाना पाटील हे कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते। 1962 ते 1967 या तिसऱ्या लोकसभेत किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते। 1967 ते 1984 या काळात चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या लोकसभेत यशवंतराव चव्हाण हे सलग 4 वेळा सातारा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून खासदार झाले। 1984 ते 1996 या काळात 8व्या, 9व्या आणि 10व्या लोकसभेत प्रतापराव बाबूराव भोसले हे सलग 3 वेळा सातारा मतदारसंघात काँग्रेस पक्षातून खासदार झाले। 1996 ते 1998 या 11व्या लोकसभेत हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेना पक्षातून खासदार झाले। 1998 ते 1999 या 12व्या लोकसभेत अभयसिंह शाहू महाराज भोसले हे काँग्रेस पक्षाकडून खासदार झाले। 1999 ते 2004 या 13व्या लोकसभेत लक्ष्मणराव पांडुरंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून खासदार झाले। 2004 ते 2009 आणि 2014 या 15व्या आणि 16व्या लोकसभेत सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार झाले। मित्रांनो, सातारचे विद्यमान खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा।